गेले 2 ते 3 दिवसांपासून आपण नागपंचमीसाठी पारंपरिक नैवेद्याच्या रेसिपी पाहत आहोत। त्यामध्ये नागपंचमी स्पेशल खीर कानोल्याची रेसिपी केलेली आहे, त्याचबरोबर पुरणाची दिंडची रेसिपी देखील पाहिलेली आहे। तर आजच्या भागामध्ये छान अशा आपण या ज्वारीच्या लाया बनवलेल्या आहे। अगदी विकत ज्या पद्धतीचे मिळतात ना, त्या पद्धतीच्या लाया घरच्या घरी बनवणं खूप जास्त सोपं आहे। अगदी ज्वारी जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर अगदी 1 वाटी ज्वारीपासून खूप साऱ्या लाह्या बनवून तयार होतात। त्यामुळे आता लाह्या तुम्हाला विकत आणण्याची गरज नाही। नागपंचमीसाठी आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही नागपंचमी सणाच्या अगोदरच आदल्या दिवशीच तुम्ही या लाह्या बनवून ठेवू शकता। या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ना, ही लाह्या करण्याची एका दिवसात पूर्ण होत नाही, तर तुम्हाला त्यासाठी ज्वारी ही आदल्या दिवशीच तयार करून ठेवावी लागते। त्यामुळे ही रेसिपी मी 2 दिवस अगोदरच शेअर केलेली आहे आणि अशाच भरपूर टिप्स आहेत। अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज कविताच किचनवर येत असतात। त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते समजेल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। नागपंचमी स्पेशल आज आपण या ज्वारीच्या लाह्या अगदी परफेक्ट कशा